महायुतीच्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा आज जाहीर होणार, त्यानंतर महायुती करणार सरकार स्थापनेचा दावा। सूत्रांची माहिती, आज महायुतीचे नेते राज्यपालांना भेटणार असल्याची ही माहिती। भाजपचे केंद्रीय निरीक्षक निर्मला सीतारामन आणि विजय रुपाणी घेणार महायुतीच्या नेत्यांची भेट। शिंदे आणि अजित पवारांशीही चर्चा करणार। विधिमंडळ गटनेता निवडीआधी भाजप कोअर कमिटीची बैठक होणार। भाजप विधिमंडळ पक्ष कार्यालयात बैठक होणार, सूत्रांची माहिती। भाजपच्या विधिमंडळ गटनेते निवडीची प्रक्रिया आज पार पडणार। भाजप विधिमंडळ गटनेता हाच महायुतीचा मुख्यमंत्री असणार, मात्र तुर्तास काहीही ठरलं नसल्याची सूत्रांची माहिती। शपथविधी 5 डिसेंबरला हे बावनकुळेंच्या ट्विटवरून समजलं। उदय सामंतांचं मोठं वक्तव्य, अजून 48 तास आहेत, 48 तासात अनेक गोष्टी होऊ शकतात, उदय सामंतांचं सूचक वक्तव्य। काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आज वर्षा निवासस्थानी शेवटचा दिवस। दरम्यान वर्षा निवासस्थान शिंदे कोणते निर्णय घेतात याकडे लक्ष। एकनाथ शिंदे आणि फडणवीसांमध्ये पाऊण तास बंद दाराआड चर्चा। बैठकीनंतरही गृह खात्याचा तिढा कायम। शिंदे आणि फडणवीसांमध्ये आज पुन्हा एकदा बैठक होण्याची शक्यता। एकनाथ शिंदेंकडून गृह, महसूल, ऊर्जा आणि पीडब्ल्यूडी खात्याची मागणी। सूत्रांची माहिती, महाजन शिंदेंमध्ये झालेल्या बैठकीत संभाव्य खातेवाटपावर चर्चा झाल्याची माहिती। एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांच्या भेटीदरम्यान काय चर्चा झाली त्याची माहिती नाही, मात्र आज संध्याकाळपर्यंत सगळं चित्र स्पष्ट होईल, भरत गोगावलेंची माहिती। एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्रीपद आणि गृहमंत्रीपद मिळावं, गुलाबराव पाटलांकडून अपेक्षा व्यक्त। शिंदे नाराज नसल्याचंही गुलाबराव पाटलांकडून स्पष्ट। एकनाथ शिंदे, उदय सामंत आणि भाजप नेते गिरीश महाजन यांच्यात बंद दाराआड चर्चा। तिघांमध्ये वर्षा बंगल्यातील मुख्यमंत्र्यांच्या अँटी चेंबरमध्ये अर्धा तास चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। राष्ट्रवादी पक्ष गृहमंत्री अमित शहांकडे 11 मंत्रिपद मागण्याची शक्यता। राष्ट्रवादीकडून 7 कॅबिनेट आणि 2 राज्यमंत्री पदाची मागणी। अजित पवार आज मुंबईला रवाना होणार। अमित शहा यांच्या भेटीसाठी अजितदादा दिल्लीत तळ ठोकून होते, मात्र अद्याप भेट झाली नसल्याची माहिती। महायुतीत भाजपच्या संभाव्य मंत्र्यांची यादी समोर। भाजपकडून 16 जणांना मिळू शकते मंत्रिपदाची शपथ। रवींद्र चव्हाण, मंगलप्रभात लोढा, विखे पाटील, गिरीश महाजनांचं मंत्रिपद कायम राहणार। शिवसेनेच्या संभाव्य मंत्र्यांची यादी समोर। यादीत 7 जणांचा समावेश। दादा भुसे, शंभूराज देसाई, गुलाबराव पाटील, उदय सामंत, अर्जुन खोतकर, संजय राठोडांनाही मंत्रिपदाची संधी। सिन्नरचे राष्ट्रवादीचे आमदार माणिकराव कोकाटे मंत्रिपदासाठी इच्छुक। जलसंधारण खात्यात काम करायला आवडेल, कोकाटेंची प्रतिक्रिया। मात्र दादा घेतील तो निर्णय मान्य असेल, कोकाटेंचं वक्तव्य। मंत्रिपदासाठी पुण्यातून माधुरी मिसाळ आणि दत्तात्रय भरणे यांच्या नावाची चर्चा। दोघांची मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता। येत्या 5 डिसेंबरला होणाऱ्या शपथविधी सोहळ्याकरता पुण्यातील महायुतीचे शेकडो कार्यकर्ते मुंबईकडे रवाना होणार। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उदगीरचे आमदार संजय बनसोडेंना पुन्हा कॅबिनेट मिळण्याची चर्चा। जिल्ह्यात मात्र या चर्चेला उधाण। लातूर जिल्ह्यात मंत्रिपदासाठी मोठी स्पर्धा। जिल्ह्यातून मंत्रिपदासाठी इच्छुक असलेल्या भाजपतील संभाजी पाटील निलंगेकर आणि अभिमन्यू पवार यांच्या नावाची चर्चा। शपथविधी सोहळ्यासाठी आझाद मैदानात पोलिसांचा बंदोबस्त तैनात। 2500हून अधिक पोलीस बंदोबस्तासाठी उपस्थित। महायुतीचा मुख्यमंत्री शपथविधी सोहळा निर्विघ्न पार पडावा यासाठी पदाधिकाऱ्यांकडून विशेष पूजा। नागपुरातील प्रसिद्ध गणेश टेकडी मंदिरात पूजा। भाजपकडून महत्त्वाच्या नेत्यांना शपथविधीचं आमंत्रण। 19 राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सोहळ्याला उपस्थित राहणार, तर माजी मुख्यमंत्री आणि साधू संतांनाही निमंत्रण। देवाभाऊंच्या शपथविधी सोहळ्यासाठी नागपुरातून भाजप कार्यकर्ते रवाना। आज संध्याकाळपर्यंत हजारो भाजप कार्यकर्ते वेगवेगळ्या मार्गाने मुंबई गाठण्याची शक्यता। गोगावलेंनी दसरा मेळाव्याच्या दिवशी फोन करून शिंदे शिवसेनेत प्रवेश करण्यास सांगितलं होतं, मात्र स्वार्थासाठी तिकडे गेलो नाही, वैभव नाईकांनी केलं स्पष्ट।
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचा मार्ग जानेवारीत मोकळा होण्याची शक्यता. ओबीसी आरक्षणामुळे निवडणुका रखडल्या. 22 जानेवारीला सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडणार. नागपूर पालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसकडून 40 जागांचा निर्धार व्यक्त. मित्रपक्षासोबत चर्चा न करता राष्ट्रवादी काँग्रेसनं परस्पर ही घोषणा केल्याची माहिती. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाची मोर्चे बांधणी सुरू. निवडणूक कधीही होऊ शकते, आतापासून तयारीला लागा. उद्धव ठाकरेंचे नगरसेवकांना आदेश. मुंबई महापालिका निवडणुकीपर्यंत भाजप शिंदेंना गोंजारेल. हेतू साध्य झाल्यानंतर शिंदेंच्या बाबतीत जे करायचं ते करतील, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकांवर घ्या. वर्ध्यात ठाकरे गटाची मागणी. हिंगणघाट उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलं निवेदन. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी घेतली दिल्लीतील निवडणूक आयुक्तांची भेट. ईव्हीएम संदर्भात भेट झाल्याची माहिती. निवडणूक आयोगाला कसली भीती? येऊ घातलेल्या सरकारने कर्फ्यू लावण्याचा आदेश का दिला? मार्कडवाडीतील प्रकारावरून आदित्य ठाकरेंचे सवाल. मार्कडवाडीत दूध का दूध पानी का पानी होण्याऐवजी दाल में कुछ काला है अशी परिस्थिती. आमदार रोहित पवारांची प्रतिक्रिया. प्रशासनानं तिथे मतदान का होऊ दिलं नाही, पवारांचा सवाल. वर्सोवा विधानसभा क्षेत्रात ईव्हीएम विरोधात मनसेची बॅनरबाजी. 2019 आणि 2024च्या निवडणुकीत एकसारखीच मतं. याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार मनसे उमेदवार संदेश देसाईंची माहिती. श्रीगोंद्यातील शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे बंडखोर माजी आमदार राहुल जगताप लवकरच अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची चर्चा. रमाकांत आचरेकर यांच्या स्मृती स्मारकाचं सचिन तेंडुलकर आणि राज ठाकरेंच्या हस्ते लोकार्पण. शिवाजी पार्कमध्ये पार पडला लोकार्पण सोहळा. रमाकांत आचरेकर स्मृती स्थळाच्या लोकार्पण प्रसंगी सचिन तेंडुलकरनं घेतली विनोद कांबळींची भेट. कांबळींच्या तब्येतीची केली चौकशी. निवडणुकीला आम्हाला थर्ड अंपायर मिळाला असता तर आम्ही काहीतरी करू शकलो असतो. लोकार्पणावेळी राज ठाकरेंची तुफान फटकेबाजी. मुंबईच्या गिरगावात मारवाडीत बोल असा हट्ट धरणाऱ्या दुकानदाराला मनसेकडून चोप. भाजपचं सरकार आल्यानं मारवाडीत बोलण्याचा हट्ट धरल्याचा दावा. शेतकरी काँग्रेस कार्यकर्ते आणि भूमिसेनेच्या कार्यकर्त्यांनी मुंबई वडोदरा महामार्गाचं काम रोखलं. जमिनीचा मोबदला न देताच काम सुरू केल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील तुळजापूर नागपूर राष्ट्रीय महामार्गाचं काम अद्याप अपूर्ण. मात्र तरीही पार्टीजवळील टोल नाक्यावर टोल वसुली. त्यामुळे नागरिकांकडून रोष व्यक्त. लोटे एमआयडीसी मधून दूषित पाणी वाहून नेणारी पाईपलाईन फुटल्यानं सोनपात्र नदीत मृत माशांचं प्रमाण वाढलं. अधिकाऱ्यांनी दखल न घेतल्यानं मच्छीमार संतप्त. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलनाचा इशारा. चैत्यभूमीवरील 6 डिसेंबरची तयारी आज संध्याकाळपर्यंत पूर्ण करण्याचे काळजीवाहू मुख्यमंत्र्यांचे आदेश. एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीसांच्या ऑनलाईन उपस्थितीत ही बैठक. महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई शहरात ड्राय डे जाहीर. जिल्ह्यातील ठोक आणि किरकोळ देशी विदेशी मद्य विक्री दुकानं बंद ठेवण्यात येणार. बिहारचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर आज सांगली दौऱ्यावर. शिक्षण संस्थेतील स्थापनेच्या 111व्या वर्षानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमात आर्लेकरांची उपस्थिती. अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला ईडीनं दुसरे समन्स पाठवलं. आज चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले. राज कुंद्राने ईडीकडे वेळ मागितला होता, मात्र ईडीने ही मागणी फेटाळली. सांगली जिल्हा परिषदेतील मालमत्तांच्या जप्तीचं वॉरंट. ठेकेदारांचे 20 लाखांचं बिल थकवल्यानं जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची खुर्ची, टेबल यासह वाहन आणि इतर साहित्य जप्त करण्याबाबत वॉरंट. मालेगावातील 13 बेरोजगार तरुणांची फसवणूक आणि 125 कोटी रुपयांचं आर्थिक गैरव्यवहार प्रकरण. नाशिक मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेचे निलंबित व्यवस्थापक आणि सहव्यवस्थापक पोलिसांच्या ताब्यात. अकोल्यात पोलिसांची यशस्वी कामगिरी. पोलिसांकडून तब्बल 1 कोटींच्या बनावट नोटा जप्त. पोलिसांकडून टोळीचा पर्दाफाश.
जालन्यात हेल्मेट न वापरणाऱ्यावर पोलिसांची कारवाई, दुचाकी स्वारांकडून तब्बल 47 लाखांचा दंड वसूल. अहिल्यानगर जिल्ह्यात थकबाकीदारांवर कारवाई होत नसल्यानं महापालिकेच्या कराच्या थकबाकीत वाढ, चालू वर्षात अवघी 48.51 कोटी रुपये वसुली, त्यामुळे कराची थकबाकी 215 कोटींवर. परिणामी शहरात विकास कामांसाठी निधी उपलब्ध होण्यात अडचणी. इंदापूरमधील शहा गावच्या पायथ्याशी भीमा पात्रात सोडले 12 लाख मत्स्यबीज. राज्य सरकारचा उपक्रम, उजनी जलाशय मत्स्य व्यावसायिकांना मोठा दिलासा. नाशिकमध्ये एकच नंबर असलेल्या 2 आयशर ट्रकमधून स्क्रॅप मटेरियलची वाहतूक. ट्रक चालक पोलिसांच्या ताब्यात, आरोपीकडून 25 लाख रुपये किमतीचे ट्रक जप्त. नागपूरच्या गोवारी उड्डाणपुलावर विचित्र अपघात. उड्डाणपुलावरून जाताना समोरच्या वाहनानं अचानक ब्रेक मारल्यामुळे इतर गाड्या धडकल्या. जीवितहानी नाही, मात्र वाहनांचं मोठं नुकसान. छत्रपती संभाजीनगर जळगाव रोडवर भीषण अपघात. भरधाव ट्रकनं ट्रॅक्टरसह दुचाकी चालकाला उडवलं. अपघातात दुचाकी स्वार गंभीर जखमी. अपघातानंतर नागरिकांकडून चालकाचा पाठलाग. पारनेरहून मुंबईकडे जाणाऱ्या एसटी बसचे ब्रेक फेल झाल्यानं अपघात. एसटी थेट बसस्थानकात घुसल्यानं 2 जण गंभीर जखमी. पारनेर बसस्थानकामधील धक्कादायक प्रकार. मुंबई गोवा महामार्गावरच्या परशुराम घाटात पुन्हा अपघात. कंटेनर, टेम्पो आणि बसचा अपघात. 10 जण जखमी. काही काळ घाटातील वाहतुकीचा खोळंबा. शहराला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन चोरल्याचा प्रकार जळगावात घडलाय. या प्रकरणी पोलिसांकडून 6 जणांना अटक. भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या तरुणांना पर्यटकांकडून मारहाण. रायगडच्या घोणसे घाटातील घटना. 5 पर्यटकांवर म्हसळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. नाशिकच्या येवल्यात गृहरक्षक दलाच्या जवानाची आत्महत्या. राहत्या घरी गळफास घेत संपवलं जीवन. आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट. लाल कांद्याच्या भावात क्विंटल मागे 800 ते 1000 रुपयांची घसरण. लासलगाव, मनमाड, नांदगाव बाजार समितीत लाल कांद्याचे भाव घसरले, त्यामुळे शेतकरी आता हवालदिल. ढगाळ वातावरणामुळे धाराशिव जिल्ह्यातील हरभरा पीक धोक्यात. जिल्ह्यात जवळपास 1.5 लाख हेक्टरवर हरभरा पिकाची पेरणी. वातावरण बदलामुळे शेतकऱ्यांसमोर नवं संकट. वातावरणातील बदलामुळे रब्बी हंगामातील तूर पीक धोक्यात. तुरीवर कीड, अळ्यांसह बुरशीजन्य आजारांचा प्रादुर्भाव. औषध फवारणी करत शेतकऱ्यांकडून पीक वाचवण्याचा प्रयत्न सुरू. ढगाळ वातावरणामुळे मनमाड तालुक्यातील कांद्यावर संकट. पिकांवर करपा, मावा रोगाचा प्रादुर्भाव. शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ. कीटकनाशक फवारणीच्या खर्चातही वाढ. नांदेडमध्ये अवकाळी पावसाची हजेरी. रब्बी पिकांचं नुकसान होण्याची शेतकऱ्यांमध्ये भीती. चंपाषष्ठी महोत्सवानिमित्त यंदा पहिल्यांदा खंडेरायाची हरिद्राम अर्चन पूजा. 500हून अधिक महिलांचा सहभाग. पूजेनंतर महिलांकडून खंडेरायाची आरती. शेगाव शहराजवळ मध्य रेल्वेची ओव्हरहेड वायर दुरुस्त करण्यात रेल्वे प्रशासनाला यश. 3 तासांनंतर मध्य रेल्वेची नागपूरकडे जाणारी वाहतूक सुरळीत. पतंग उडवताना नायलॉन मांजामुळे वायर कट झाल्याची माहिती. वाढत्या प्रदूषणामुळे दिल्लीत येण्याची इच्छा होत नाही. एका कार्यक्रमादरम्यान गडकरींकडून खंत व्यक्त. प्रदूषण कमी करण्यासाठी पेट्रोल, डिझेलवरील वाहनांचा वापर कमी करण्याचा गडकरींचा सल्ला. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज संभलला भेट देणार. तसेच उत्तर प्रदेशातील काँग्रेस खासदारांचीही भेट घेणार असल्याची माहिती. आयसीसीआय बँकेच्या माजी अध्यक्ष चंदा कोचर यांच्या याचिकेवर आज सुनावणी. तपास यंत्रणेच्या कारवाईविरोधात हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर ही सुनावणी. आग्र्यातील ताजमहाल बॉम्बने उडवून देण्याची धमकी. पर्यटन विभागाकडे आला धमकीचा ईमेल. सीआयएसएफचं पथक अलर्ट मोडवर. तपासणी सुरू. श्रीनगरच्या दाचिगाम जंगलात सुरक्षा दलाशी झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याला कंठस्नान. सोमवार रात्रीपासून सुरू होती चकमक. FSSAI कडून पॅकेज ड्रिंकिंग वॉटर आणि मिनरल वॉटरचं अति धोकादायक खाद्यपदार्थांच्या श्रेणीत वर्गीकरण. त्यामुळे आता या पाण्याची तपासणी करणं अनिवार्य.
त्रिपुरामधील हॉटेल रेस्टॉरंट मालकांचा मोठा निर्णय। बांगलादेशी नागरिकांना हॉटेलमध्ये रूम न देण्याचा आणि जेवणही न देण्याचा निर्णय। तिरंग्याचा बांगलादेशात अपमान केल्यानं हॉटेल मालकांचा निर्णय। हेंगल वादळामुळे पुदुच्चेरीत पूरस्थिती। पावसामुळे अनेक ठिकाणी भरलं पाणी। रस्त्यावर पाणी साचल्यानं वाहतूक ठप्प। काही घरांमध्ये शिरलं पाणी तर अनेक गावंही पाण्याखाली। केंद्राची देशी बनावटीच्या अणुऊर्जेवरील 2 पाणबुड्यांच्या निर्मितीला मंजुरी। नौदलासाठी 26 राफेल खरेदी आणि 3 स्कॉर्पिन वर्गातील पाणबुड्यांच्या बांधणीचा करार पुढील महिन्यात। नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश त्रिपाठी यांची माहिती। केरळमध्ये झालेल्या भीषण अपघातात 5 वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा मृत्यू। विद्यार्थी प्रवास करत असलेल्या कारची केरळ राज्य परिवहन महामंडळाच्या बसला जोरदार धडक बसल्यानं हा अपघात झाला। केरळच्या आलापुझा येथील घटना। तमिळनाडूत फेंगल चक्रीवादळामुळे जोरदार पाऊस। पावसामुळे तिरुवन्नमलाई येथील घरांवर 40 टन वजनाचा दगड कोसळला। 7 जणांचा मृत्यू। मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्याकडून मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर। देशद्रोहाच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या चिन्मय प्रभुदास यांच्या जामिनावरील सुनावणी 1 महिना लांबणीवर। दास यांना आणखी महिनाभर तुरुंगात राहावं लागणार। एकही वकील कोर्टात हजर नसल्यानं सुनावणी झाली नाही। बांगलादेशात होत असलेल्या नरसंहाराला मुहम्मद युनूस जबाबदार। न्यूयॉर्कमधील आवामी लीगच्या कार्यक्रमाला संबोधित करताना शेख हसीनांचं वक्तव्य। मंदिरे, चर्चा आणि इस्कॉनवर होणाऱ्या हल्ल्यांमागे मुहम्मद युनूस असल्याचाही शेख हसीना यांचा आरोप। 2000 रुपयांच्या 98.8% नोटा बँकेत आल्या परत। 6839 कोटी रुपयांच्या 2000च्या नोटा अजूनही चलनात। रिझर्व्ह बँकेची माहिती। बीएसएनएल सेट टॉप बॉक्सशिवाय टीव्ही चॅनलचा आनंद देणार प्रेक्षकांना। यासाठी बीएसएनएलनं आयपीटीव्ही सेवा पुरवठादारक स्कायप्रो सोबत केला करार। स्कायप्रो कंपनी सेट टॉप बॉक्सशिवाय स्मार्ट टीव्हीवर टीव्ही कंटेंट पुरवते। बांगलादेशात भारतीय टीव्ही चॅनलच्या प्रसारणावर बंदी घालण्याची मागणी। या संदर्भातील एक रिट याचिका बांगलादेशातील उच्च न्यायालयात दाखल। याचिकेत भारतीय टीव्ही चॅनलच्या प्रसारणासंदर्भात काही गंभीर आरोप। भारत आणि चीन सीमावाद कूटनीती आणि चर्चेच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न अद्याप सुरू आहे। पूर्व लडाखमधील काही भागात तणाव कमी झाला असला तरी अद्याप काही भागांवर वाद कायम आहे। परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचं संसदेत निवेदन। दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती युक सुक येओल यांनी देशात केली आणीबाणी जाहीर। उत्तर कोरियातील कम्युनिस्ट शक्तींकडून निर्माण झालेल्या संकटांमुळे दक्षिण कोरियाचं रक्षण करू इच्छितो, त्यामुळेच आणीबाणी जाहीर करतो, युक सुक येओल यांचं वक्तव्य। पोलिसांची सुटका न केल्यास कडक कारवाई करण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा हमासला इशारा। इस्रायली पोलिसांची 20 जानेवारी 2025 पूर्वी सुटका केली नाही तर मध्य पूर्वेत विध्वंस घडवून आणण्याचाही दिला इशारा। इस्रायल सरकारनं मशिदींमधील स्पीकरवरून होणाऱ्या अजानवर घातली बंदी। संरक्षण मंत्री इटामार बेन गवीर यांनी पोलिसांना मशिदींमध्ये लावलेले स्पीकर्स जप्त करण्याचे आणि आवाज केल्यास दंड आकारण्याचे दिले निर्देश। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।